तर आज आपण बघणार आहे क्लास 5th चॅप्टर नंबर 3 ॲडिशन अँड सबट्रॅक्शन. त्यातला आज आपण ॲडिशनचा पार्ट बघणार आहे. बघा आज बघणार आहे आपण प्रॉब्लेम सेट नंबर 7. ओके, फर्स्ट आपल्याला प्रॉब्लेम सेट दिलेला आहे की बघा 40,722 प्लस करायचं आपल्याला 30,809. जर आपल्याला हे येत नसेल तर आपण काय करू आधी की युनिट प्लेसला ठेवूया टेन्स, 100, ओके, 1000, नंतर 10,000 अशा प्लेसवरती आपण व्हॅल्यू ठेवायच्या आणि नंतर त्याचं ॲडिशन करायचं. म्हणजे आपल्याला हे इझीच आहे. ओके, रीड करायला सुद्धा आणि राईट करायला सुद्धा. फर्स्ट बघा आपण 9 + 2 किती होतो आपला आता 11, म्हणून आपण 1 इथे लिहिलं आहे आणि 1 आपण इथे घेतलं आहे एक कॅरी. आता 2 + 1 3 + 1 4. ओके, नंतर आपला 8 + 7 8 + 7 7 + 7 होतो आपला 14 14 + 1 पकडू आपण त्याला 15. म्हणजे आपला इथे घेतला आपण 5, इथे घेतला आपण 1 कॅरी. आता 3 + 1 4 आणि 4 + 1 होतं आपला 5. म्हणजे आपल्या दोन्ही याचं ॲडिशन किती येत येतात ते 54,541. नंतर आपला 7 + 8 म्हणजे 7 आणि 7 होतो आपला 14 14 + 1 होतो आपला 15. इथे ना आपला 5, इथे ना आपला 1 कॅरी. म्हणजे 2 + 1 3 3 + 4 7 4 + 6 होतो आपला 10, म्हणून आपण इथे घेतला 0, इथे आपला 1 कॅरी. 6 + 1 आपल्याला इथे 7 5 + 1 6. म्हणजे आपलं या दोघांचे ॲडिशन किती आले तर 67,070. 7 + 9 किती होतं आपला तर 16 16 इथे ना 6 1 राहणार आपला कॅरी. 2 + 1 इथे ना आपला 4 ॲज इट इज. 4 + 8 होणार आपला 12 12चा इथे ना 2 1 कॅरी. 6 + 1 7 आणि +2 म्हणजे आपला 9. फोर्थ आपला 60 6 ॲज इट इज. 4 + 1 5 5 + 2 7 8 + 11 1 इथे येणार आपला 1 येणार आपला 1 4 4 + 2 6. म्हणजे आपला आन्सर येणार आहे 61,756. प्रॉब्लेम सेट नंबर 8. आता इथे आपल्याला व्हॅल्यूज काय तर आधी आपण काय केलं युनिट, टेन्स, 100, 10,000, युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000, लॅक आणि 10 लाख अशा आपण काय केलं तर आधी प्लेस लिहून घेतलेल्या. आता यात आपल्याला व्हॅल्यू पुटअप करायच्या. ओके, तर आपण फर्स्ट युनिट प्लेसला व्हॅल्यू घेतली आहे 1 आणि टेन्स प्लेसला घेतली आहे 1 आणि 2. नंतर 100 प्लेसला घेतली आहे 3 आणि 6. प्लेसला घेतली आहे 2 आणि 6. 10,000 प्लेसला घेतली आपण 4 आणि 3. आणि लॅक प्लेसला आपल्याला फक्त एकच व्हॅल्यू दिलेली ती म्हणजे खाली. तर आपण इथे काय करणार तर याला 0 0 करून टाकणार. म्हणजे आपल्याला इझी जाईल सॉल्व्ह करायला. ओके, आता बघूया ॲडिशन. 4 + 1 5 3 + 2 + 1 3 6 + 3 9 6 + 2 8 4 + 3 7. इथे ना आपला 0 5 5 6 0 6. ओके, म्हणजे आपला आन्सर किती येतं टोटल 65,78,935. सेकंड आपण प्लेस लिहिलेलं त्याच्या डिजिट दिलेलं आपल्याला फर्स्ट 3,70,129 आणि सेकंड डिजिट आपला 8,46,4,630. आता याची आपण काय केली तर इथे ॲडिशन केली आहे सिम्पली. ओके, बघा 9 + 3 होतो आपला 12 12चा इथे 2 1 आपला येईल इथे कॅरी. 2 + 1 3 3 म्हणजे आपला आन्सर येणार ते 11. इथे 1 1 आपला 7 + 1 8 8 + 4 12. इथे आपला 2 1 आपला 1 + 1 2 आपल्याला इथे 8 + 3 is 11. इथे आपला 1 इथे सुद्धा आपला 1 म्हणून आपला आन्सर 11,22,140 12,42,746 आणि एक दिलेला आहे 4,83,748. आता याचे ॲडिशन बघून घ्या आपण काय आता 6 + 8 किती होतं आपला तर 14 म्हणून आपला इथे 4 1 आपला कॅरी. 4 + 4 8 8 + 1 9. नंतर 7 + 7 14 इथे आला कॅरी 4 1 आपला कॅरी. 3 + 2 5 5 + 1 6 4 + 8 is 12. इथे आपला 2 1 आपला कॅरी. म्हणून 4 + 3 7 आणि 1 आपला ॲज इट इज. हा आपला इथे 1. म्हणजे आपलं पूर्ण टोटल किती झालेले आहे तर 17,26,409 24,12,636 प्लस करायचे आपल्याला 18,058 ला. ओके, 6 + 8 किती होता आपला 14 14ची 4 येणार इथे 1 आपला कॅरी. 3 8 8 + 1 is 9 6चा 6 जसा तसा प्लस 9 + 2 is 11 1 आणि 1 आपला कॅरी. 1 + 1 2 2 + 1 3 4 + 3 is 7 आणि 2 + 2 is 4. म्हणजे आपल्या ॲडिशन किती आलेली इथे तर
47,31,690. फिफ्थ मध्ये काय दिले आपल्याला 3 डिजिट दिलेले आपल्याला. ओके, सेम ॲज इट इज आपण युनिट प्लेसला व्हॅल्यू पुटअप करायच्या आधी आणि नंतर बाकीच्या व्हॅल्यू पुटअप करायच्या. ओके, बघा आता फर्स्ट व्हॅल्यू काय दिली आपल्याला 2654 दिलेलं आहे. प्लस करायची आपल्याला कशात तर 71,209 मध्ये. परत प्लस करायचे कशात तर 5,37,089 मध्ये. याची ऍडिशन बघा आता 9 + 9 आपला 18, 18 + 4 होतो आपला 22, म्हणून आपण इथे 2 आपला कॅरी. आता 8 + 2 होतो आपला 10, 10 + 5 इज 15, म्हणून 5 1 आपला कॅरी. इथे होता 7 आणि 7 14, 14 + 2 16. इथे येणार आपला 6 1 आपला 2 + 1 3, 3 + 4 + 3 इज 7, 7 0 7 5 ॲज इट इज. म्हणजे आपला व्हॅल्यू काय झाली त्याची ऍडिशन किती आहे तर 5,77,629 प्लस काय करतोय तर आपण इथे 126 प्लस 51,36,000 2,079 + 6 + 4 म्हणजे आपला आन्सर किती येतं तिथे 19. म्हणजे इथे 9 येणार, 1 आपला कॅरी. 7 + 2 9, 9 + 2 11 + 1 12, म्हणून आपल्या इथे 2 1 आपला इथे कॅरी. 7 + 2 9 आणि 1 आपला 10, म्हणजे इथे आपला 0. इथे आपला येईल म्हणजे पूर्ण डिजिट किती झालं आपला ऍडिशन तर 51,37,929 आपला आन्सर आला. 9 + 9 18, 18 + 4 22, 22 चा इथे 2 आपला राहील कॅरी. 4 + 4 8, 8 + 2 10, 10 + 2 म्हणून आपला 2 1 आपला कॅरी. किती आला 6 + 1 7, 7 + 7 14, 14 + 6 इज 90, म्हणून 9 1 आपला कॅरी. आता इथे आपला 3 + 3 6 1 1, 8 + 4 इज 12, म्हणून 2 1 आपला. इथे काय ना आपला 1 + 1 2, 2 + 2 इज 4. 8 काय डिजिट दिला आपल्याला 23,45,560, 23,45,678 आपल्याला डिजिट दिलेला आहे. आता ऍड करायचं आपल्याला कसं तर 9,87,654. ठीक आहे, बघा 8 + 4 12, इथे येणार 2 1 कॅरी. 7 + 1 8, 8 + 5 इज 13, 13 चं 3 1 आपला कॅरी. 6 + 6 12, 12 + 1 13, इथे येणार 3 1 आपला कॅरी येणार आहे. 5 + 1 6, 6 + 7 येणार आपला 13, इथे येणार 3 1 कॅरी. 12, 12 + 1 13, म्हणून इथे 3 1 आपला कॅरी. आता 9 + 3 होतोय आपला 12, 12 + 1 13, म्हणून इथे 3 1 आपला कॅरी. 2 + 1 इज 3. 9 बघा इथे दिले आपला 22 + 6,047. नंतर दिले आपल्याला की 3,84,527. याची ऍडिशन करायची आहे. बघा 7 + 7 होतो आपला 14, 14 + 2 होतो 16, म्हणून 6 आणि 1 आपला कॅरी राहणार आहे. इथून आपला 2 + 2 4 आणि 4 म्हणजे आले 8, 8 + 1 इज 9, 5 चा 5 ॲज इट इज. ओके, 6 + 4 होतो आपला 10 0 1 आपला कॅरी. इथे होणार आपला +1 इज 9 आणि 3 चं 3, म्हणजे पूर्ण आपलं ऍडिशन किती होत आहे तर 3,90,596. 10 बघा 2,345 ऍड करायचे आहे 65,432 मध्ये आणि परत ऍडिशन करायची आहे 76,54,369 मध्ये. बघा ऍडिशन काय होणार आपली 5 + 2 इज 7 आणि +9 इज 16, म्हणून 6 1 आपला कॅरी राहणार. 6 + 4 इज 10, 10 + 3 13, 13 + 1 14, म्हणून 4 आणि 1 आपला कॅरी. परत 3 + 3 होणार आपला 6, 6 + 4 इज 10 आणि 1 म्हणजे 11, म्हणून 1 आणि इथे येणार आपला कॅरी 1. 4 + 5 इज 9, 9 + 2 इज 12, म्हणून इथं 2 आणि 1 आपला कॅरी. 5 + 1 इज 6 आणि 6 + 6 होणार आपला 12, म्हणून इथं 2 1 आपला कॅरी. 6 + 1 इज 7 आणि इथे येणार आपला 7, म्हणजे आपण रेट कसं करणार तर 77,22,146 आपण त्याला रेट करणार आहे.